तर सर्वांना विनंती करतोय आपण मैदानाच्या बाहेर यायचंय। उतन बॉईज या संघाने टॉस जिंकून प्रथम शतरक्षण स्वीकारल्या आणि आपलं शतरक्षण सजवायचंय आणि साई माऊली बोरिवली संघ आपली सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाठवायची आहे। तर आपण प्लीज खेळपट्टीवर खेळू नका, नम्रतेची विनंती। साई माऊली बोरिवली आपणास विनंती करतोय आपण मैदानाच्या बाहेर या आणि उतन बॉईज या टीमला देखील मी विनंती करतोय की आपण त्वरित शतरक्षण सजवायचं आहे। आपण पाहतोय युनायटेड वी प्ले युनायटेड वी स्टँड्स आयोजक फ्रेंड्स हिरो मीरा रोड यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा, या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल साई माऊली बोरिवली विरुद्ध उतन बॉईज उतन या दोन संघामध्ये। आणि सामना सुरू होण्या अगोदर दोन्ही संघाचे 12व्या खेळाडूंना देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये अर्थातच समालोचन कक्षामध्ये यायचं आहे। या ठिकाणी डिका लाईव्हच्या माध्यमातून आपण युट्यूबला ही स्पर्धा जरूर पाहणार आहोत। युट्यूब लाईव्ह प्रेक्षेपण पाहायला मिळेल आणि खूप चांगली स्पर्धा आहे, कारण सर्व धर्म समभाव ही संकल्पना मांडून मात्र या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आणि एकंदरीत या स्पर्धेमध्ये तब्बल 16 संघ सहभागी होतील आणि या 16 संघामध्ये आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळेल। तर उत्तम बॉईज संघ प्लीज आपण शतरक्षण सजवा आणि आमचे दोन ऑफिशियल्स अंपायर्स देखील या मॅच साठी रवाना होतील। आपण जास्त वेळ लवडू नका। या स्पर्धेसाठी आपण पाहतोय अशोक राऊत सर, महेंद्र पाटील सर तसेच दत्ता ठाकूर सरांना देखील या स्पर्धेसाठी पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहणार आहोत। तीन आमचे ऑफिशियल पंच तसेच या परिसरातील आणि अर्थात महाराष्ट्रातील एक नामवंत समालोचक, त्यांनी अनेक वर्ष क्रीडा रसिकांची मनं जिंकली आहेत आणि खूप चांगलं समालोचन त्यांचं आपण अनेक वर्ष पाहिले असेच संकेत दादा अर्थात संकेत पाटील हे देखील आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील आणि खूप चांगला आवाज आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये देखील त्यांच्या माध्यमातून आपण खूप साऱ्या स्पर्धा पाहणार आहोत ॲज अ कॉमेंटेटर म्हणून आणि नक्कीच पुढच्या सत्रासाठी त्यांचा आपण आवाज ऐकणार आहोत। तर पहिल्या षटकासाठी नवीन बॉल असेल, जर चेंडू हरवला तर पहिल्या षटकामध्ये तुम्हाला नवीनच बॉल मिळेल, परंतु दुसऱ्या षटकामध्ये तुम्हाला जुना चेंडू मिळणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। तर प्लीज उत्तम बॉईज उतन संघ आपण शतरक्षण सजवायचं आहे आणि साई माऊली बोरिवली संघ आपण त्वरित सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे।
तर सामन्याला सुरुवात करायची आहे. उतन बॉईज उतन संघ आपण शतरक्षण सजवायचं आहे आणि साई माऊली बोरिवली संघ आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. आणि आमचे दोन ऑफिशियल्स पंच यांना देखील विनंती करतोय, महेंद्र पाटील सर आणि तदनंतर अशोक राऊत सर पहिल्या मॅच साठी आपल्याला पंचाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. आपण पाहतोय युनायटेड वी प्ले युनायटेड वी स्टँड आयोजक फ्रेंड्स 11 मीरा रोड 2024 हा क्रीडा सोहळा आणि या स्पर्धेतील आजचा पहिला दिवसातील पहिला सामना साई माऊली बोरिवली विरुद्ध उतन बॉईज उतन या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 5 षटकांचा सामना असेल. तर साई माऊली बोरिवली आपलं सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाठवायची आणि उत्तम बॉईज संघाला देखील विनंती करतोय आपण त्वरित शतरक्षण सजवायचं. 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन आमचे ऑफिशियल पंच या मॅच साठी, एका बाजूला आपण अशोक राऊत सरांना पाहतोय आणि एका बाजूला महेंद्र पाटील या सरांना पाहतोय. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आपण या समालोचन कक्षामध्ये. बोरिवली संघाचा 12th मॅन इथे आहे. उतन बॉईज संघाचा 12वा खेळाडू आपण या समालोचन कक्षामध्ये. उतन बॉईज संघाचा 12वा खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये या. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. एका बाजूला विशालला आपण पाहतोय आणि एका बाजूला प्रशांत या खेळाडूला. आणि उतन बॉईज संघ आपण प्लीज शतरक्षण सजवा, जास्त वेळ दौडू नका, खूप जास्त वेळ खर्च झालेला आहे, जास्त वेळ नका दौडू प्लीज. आयोजकांच्या माध्यमातून सातत्याने या ठिकाणी सूचना येत आहेत. उतन बॉईज उतन आपण त्वरित शतरक्षण सजवायचं आहे कारण सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे आणि आमचे दोन ऑफिशियल पंच देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सो प्लीज सामन्याला सुरुवात करा. आतापर्यंत खूप जास्त वेळ खर्च झालेला आहे. 11:33 आतापर्यंत आपण पाहतोय, त्यामुळे जास्त वेळ दौडू नका कारण आजच्या दिवसामध्ये आपल्याला 7 सामने खेळायचे आहेत. 7 मॅचेस आजच्या दिवसामध्ये होतील. सो प्लीज जास्त वेळ दौडू नका, सामन्याला लगेच सुरुवात करा. युनायटेड वी प्ले युनायटेड वी स्टँड आयोजक फ्रेंड्स 11 मीरा रोड 2024 हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. स्पर्धेचे मुख्य आयोजक फ्रेंड्स 11 मीरा रोड अर्थातच अब्बास भाई यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. खूप चांगली क्रीडा स्पर्धा. तर नक्कीच लक्षात ठेवायचं आहे, पंचांचा निर्णय अखेरचा असेल. जर पंचांना एखादी गोष्ट डाऊटफुल वाटली तर नक्कीच ते युट्यूबच्या माध्यमातून अर्थातच डीका लाईव्हच्या माध्यमातून नक्कीच या ठिकाणी सहकार्य घेतलं जाईल, परंतु पंचांना डाऊट असेल तरच. त्यामुळे खेळाडूंना लक्षात ठेवायचं आहे, पंचांचा निर्णय अखेरचा असेल. तर त्वरित शतरक्षण सजवा. उतन बॉईज उतन संघ पहिलं षटक पॉवर प्लेचं असेल, तदनंतर 4 ओव्हर नॉन पॉवर प्लेच्या असतील. लक्षात ठेवायचं आहे. विशाल आणि प्रशांत हे दोन बॅटर मैदानावरती दाखल झालेले आहेत.
साई माऊली बोरिवलीसाठी आणि उत्तम बॉईज उत्तम संघ शतरक्षण करतोय. षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज या ठिकाणी गॉडसन गोलंदाज आलेला आहे. गॉडसन किका एक चांगला खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं उत्तम बॉईज उत्तम संघाचा. आणि आज षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी तो सज्ज झालाय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहतोय विशालला आणि नॉन स्ट्राईक एंडला प्रशांत या खेळाडूला आपण पाहतोय. 5 षटकांचा सामना आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं असेल, लक्षात ठेवायचं. दोन्ही संघांनी आमचे पंच अधिकृत इशारा करतील. सामन्याला होते सुरुवात. पंचाच्या भूमिकेमध्ये महेंद्र पाटील सराणा आणि एका बाजूला अशोक राऊत आपण सराणा पाहतोय. मॅचला होते सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती गॉडसन किका आणि स्ट्रायकिंग एंडला विशाल या खेळाडूला आपण पाहतोय. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल. यावेळेस खोलवट टप्प्यात चेंडू होता. चॉप करण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कड लागली आणि ते 1 धाव मिळते. 11 वाजून 35 मिनिटांनी पहिला चेंडू टाकला गेलाय या स्पर्धेचा आणि पहिल्या चेंडूवरती चांगला चेंडू पाहायला मिळाला. अगदी चेंडूला चॉप करण्याचा प्रयत्न होता, बॅटची आतली कड लागली आणि 1 धाव मिळाली फलंदाज विशालला. चांगला चेंडू गॉडसन किकाच्या माध्यमातून अगदी खोलवट टप्प्याचा चेंडू होता. ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू होता. गोलंदाज पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट न. यावेळेस चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय, चेंडूला पाठवलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेट फॉर द अंपायर सिग्नल. बॉल जातोय सीमारेषा पार. चौकार. नक्कीच ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. पॅडल स्वीपचा फटका होता. फ्लॅटून स्ट्रोक पाहायला मिळाला फलंदाजाच्या बॅट मधून आणि चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. या 4 धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 5 या आकड्यावरती. प्रशांतच्या बॅट मधून आला हा धमाका. अगदी पहिला चेंडू फेस करत होता आणि खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय 4 धावांसाठी. गॉडसनच्या विरोधात मोठा फटका पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गॉडसन राईट ओव्हर द विकेट ना. यावेळेस फक्त चेंडूला ढकललाय. डिफेन्सिव्हरित्या खेळले होते. फॉरवर्ड डिफेन्स पाहायला मिळाला परंतु इथे धाव मिळत नाहीये. चांगलं शतरक्षण पाहायला मिळालं कारण शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचले आणि ते डॉट चेंडू पाहायला मिळतोय. अशाच प्रकारे चांगली गोलंदाजी करावी लागेल गॉडसन किकाला. अगदी मागच्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर डॉट चेंडू पाहायला मिळतोय. प्रशांत अगदी कौतुक करावं लागेल कारण पहिला चेंडू फेस केला, त्यानंतर मोठा फटका आणि इथे डिफेन्सिव्हरित्या फक्त सन्मान केला या चेंडूवरती कारण चांगल्या दर्जाचा चेंडू होता. यावेळेस रिव्हर्स स्विंग खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे पाहिलाय. आशालभूत नजरेनं पंच सहमत नाहीये. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू असावा यस पंच दर्शवतात. लेग बायच्या स्वरूपात इथे धाव मिळते. वेगवान चेंडू होता. रिव्हर्स स्विंग खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज प्रशांतचा आणि इथे लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळाली कारण वेगवान चेंडू होता. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंच सहमत नव्हते आणि इथे 1 धाव मिळाली. चांगल्या पद्धतीनं कमबॅक केलाय गोलंदाज गॉडसन किकानं कारण या अगोदरच्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर सलगचे 2 चेंडू फलंदाजानं अगदी थांबवले. प्रशांतला थांबवलं. इथे रिव्हर्स स्वीप खेळण्याचा त्यांनी जरूर प्रयत्न केलाय परंतु चांगला चेंडू पाहायला मिळाला. चांगलं कमबॅक कारण पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रत्येक चेंडू चांगला टाकणं गरजेचं आहे गोलंदाजाला. गॉडसन पुन्हा एकदा. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक खेळलेत. लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल झालाय. बॉल येतोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. अजून एक चांगला फटका या ओव्हर मध्ये येतोय. बॉल सीमारेषा पार. चौकार. थँक्यू. काही जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला विशालच्या बॅट मधून. खोलवट टप्प्याचा चेंडू होता आणि स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग ऑनला अगदी 4 धावांसाठी. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला विशालच्या बॅट मधून. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका होता आणि 4 धावा.
पुन्हा एकदा खोलवट आपला चेंडू होता, यावेळेस पाहिलं तर कव्हरचा क्षेत्ररक्षक पुढे आला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, इथे एकच धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं, डायरेक्ट हिट केलं असतं तर नक्कीच फलंदाजाला बाद करता आलं असतं, परंतु इथे एक धाव मिळाली. इथे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना साई माऊली बोरिवली या संघाने फलकावरती धावा उभारल्या, त्या बिनबाद 11 धावा. चांगली सुरुवात झाली आहे साई माऊली बोरिवली या संघाच्या माध्यमातून. अगदी पाहिला तर विशालच्या बॅटमधून चौकार पाहिला, तदनंतर प्रशांतच्या बॅटमधून देखील चौकार पाहिलाय, परंतु तदनंतर तो शांत राहिलाय. परंतु विशालचं कौतुक करावं लागेल, काय कमालीचा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका त्याच्या बॅटमधून आपण लॉंग ऑनला पाहिला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. गॉडसन किकाच्या पहिल्या षटकामध्ये 11 धावा आपण पाहतोय. 5 षटकांचा सामना आहे, त्यामुळे चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि चांगलं टार्गेट देखील सेट करावं लागेल फलंदाजांना फलंदाजी करत असताना. पहिल्या षटकाचा खेळ संपला, पहिल्या षटकामध्ये 11 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. अगदी चांगल्या पद्धतीने खेळ झाला पहिल्या षटकाचा. गॉडसन किकानं देखील चांगल्या पद्धतीने कमबॅक करण्याचा प्रयत्न केला, परंतु फलंदाजी चांगली राहिली आहे या षटकामध्ये. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती अनिकेत आला, एक चांगला गोलंदाज आहे अनिकेत. उतन बॉईज साठी तो नेहमी चांगली गोलंदाजी करत असतो, परंतु आज या आरके मोरवा क्रीडा नगरीमध्ये त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण समोरचा संघ पाहिला तर साई माऊली बोरिवली हा संघ देखील चांगल्या फॉर्मात आहे. चांगल्या पद्धतीनं सध्याच्या घडीला या संघाचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं, कारण ससूनवगडच्या स्पर्धा पाहतोय, कारण विशालच्या बॅटमधून आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 6 धावा आपण पाहतोय. एक चौकार देखील त्याच्या बॅटमधून आलाय. प्रशांतने देखील 3 चेंडूचा सामना केलाय आणि त्याच्या बॅट मधून आपण 4 धावा पाहतोय. युनायटेड वी प्ले युनायटेड वी स्टँड्स आयोजक फ्रेंड्स 11 मीरा रोड आयोजित ही क्रीडा स्पर्धा. खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन फ्रेंड्स 11 मीरा रोडच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आरके क्रीडा नगरी मोरवा या मैदानावरती या स्पर्धेचं आयोजन. आज या स्पर्धेतील पहिला दिवस आणि पहिला सामना आपण पाहतोय. अनिकेत बॉलिंग ट्रॅक वरती राऊंड विकेटनं यावेळेस मोठा स्ट्रोक खेळले, क्षेत्ररक्षक आहे, मस्तकाला दस्तक, बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक, षटकार. खूप चांगला लॉफ्टेड स्ट्रोक आपण पाहतोय फलंदाज विशालच्या बॅट मधून. कमालीचा फटका पाहायला मिळाला. अनिकेत यावेळेस पाहिला तर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी पाहिला तर कव्हरला खेळायचा होता, परंतु बॉलर बॅक ड्राईव्ह आणि ते डॉट चेंडू येतोय. बॅट ड्रिल करून देखील दाखवते फलंदाज विशाल की मला बॅकफुटला जाऊन हा फटका खेळायचा होता कव्हर क्षेत्रामध्ये, परंतु चेंडू थोडासा कमी गतीने आला आणि तदनंतर बॉलर बॅक ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. डॉट चेंडू पाहायला मिळतो या चेंडूवरती. अनिकेतचा हा चेंडू, हा ट्रॅकर चेंडूला पुल केलाय, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला, चेंडू खाली करणार नाहीये चूक. टिपलाय झेल आणि संपलाय खेळ. फलंदाज विशाल बॅक टू द पेव्हिलियन. पहिला धक्का टीम साई माऊली बोरिवलीला या मॅच मध्ये बसतोय. जग सारा निखर गया हुण, प्यार हवा दे विच बिखर गया हुण. जग सारा निखर गया हुण, प्यार हवा दे विच बिखर गया. जग सारा निखर गया हुण, प्यार हवा दे विच बिखर गया. दिल दा हो जाए अपना छू जाए मां, उड़ाने दे खुशी दिल गया हुण. मौजा ही मौजा शाम होए हुण, मौजा ही मौजा प्यार दे हुण, मौजा ही मौजा रात वाले हुण. थँक्यू. हाफ ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन खूप जास्त होतं या चेंडूवरती, परंतु लांबी कमी होती. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते आणि टिपलाय झेल त्यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने झेल टिपलाय. अनिकेतनं कमबॅक केलाय, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आला, तदनंतर त्याने फलंदाजाला थांबवलाय आणि महत्वाची विकेट प्राप्त केली, कारण विशालला बाद केलाय. विशाल आक्रमक झाले होते आणि त्यांची विकेट प्राप्त केली अनिकेतनं. न्यू बॅटर रवी मिश्रा मैदानावरती दाखल होतोय.
यावेळेस फक्त चेंडूला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु शरीराचा वेध घेतोय, चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, अनिकेत प्रभावित करतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार, परंतु तदनंतर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अनिकेतच्या माध्यमातून. कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आला, तदनंतर सलगचे 3 चेंडू डॉट, त्यामध्ये विकेट देखील मिळवली विशालची. जो चांगल्या पद्धतीने फलंदाजी करत होता त्याला त्यांनी बाद केलाय. चांगलं कमबॅक. संघाची धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 17 या आकड्यावरती. बॉल इन ट्रॅक वरती अनिकेत राईट आर्म राऊंड द विकेट नाव. रवी साठी यावेळेस पाहिलं तर मिड ऑफला खेळले शतरक्षक आलेत कव्हरवरून आणि चांगलं शतरक्षण पाहायला मिळालं त्यांच्या माध्यमातून आणि ते एकच धाव मिळते. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 18 या आकड्यावर. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. अनिकेत बॉलिंग ट्रॅक वर चांगल्या पद्धतीने गोलंदाजी त्याची पाहायला मिळते. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ या षटकामध्ये संपलाय आणि 7 धावा या गोलंदाजानं खर्च केल्यात. अनेक महत्वाची विकेट मिळवली. विशालची विकेट या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज अनिकेत पुन्हा एकदा. यावेळेस चेंडूला पूल केलाय शतरक्षक आहे डीप स्क्वेअर लेगला आणि अजून एक चांगला झेल. फलंदाज प्रशांत बॅक टू द पेव्हिलियन. खूप चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली अनिकेतच्या माध्यमातून. कारण या षटकामध्ये त्यांनी 7 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वाचे विकेट प्राप्त केल्या. सुरुवातीला विशालला बाद केलं, तदनंतर प्रशांतला देखील, परंतु पायसचं देखील कौतुक करावं लागेल. खूप चांगल्या पद्धतीने तो शतरक्षण करतोय. 2 झेल त्यांनी टिपल्यात डीप मिड विकेट रिजन मध्ये. कमालीची झेल पाहायला मिळाली. या चेंडूवरती देखील चांगल्या पद्धतीने त्यांनी झेल कंप्लीट केला आणि फलंदाज प्रशांतला बाद केलं. न्यू बॅटर मैदानावरती विनय, सगळ्यात अनुभवी खेळाडू साईमौली बोरिवली संघाचा विनय मैदानावरती झालाय. अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु आज जबाबदारीने खेळावा लागेल. कारण 2 षटकांचे ते खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 2 बाद 18 धावा. यावेळेस देखील चांगला चेंडू होता. फलंदाज अगदी लेग बायच्या स्वरूपात धाव मिळते. शरीराचा वेध घेतला होता आणि संघर्ष करताना फलंदाज आपण रवीला पाहिलं. रवी संघर्ष करतोय मैदानावरती, परंतु एक आक्रमक फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. त्याला आक्रमक व्हावं लागेल 5 षटकांच्या या सामन्यामध्ये. विनयला देखील आज जबाबदारीने खेळावं लागेल, जबाबदारीने बॅटिंग करावी लागेल. कारण अजय बाबू आज संघात नाहीये, त्यामुळे त्याला देखील जबाबदारीने बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा. यावेळेस ऑन साइडला चेंडूला फक्त खेळलेत मनगटाच्या साहाय्यानं. डीप मध्ये शतरक्षकात एक धाव मिळाली. दुसऱ्या काय धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली विनयच्या माध्यमातून आणि 2 धावा. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धाव फळकावरती जाऊन पोहोचली आहे 21 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती गॉडसन किका. त्याने पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा गॉडसन राईट अप ओव्हर द विकेट नाव स्ट्रायकिंग एंडला विनय हा खेळाडू आहे. गोलंदाज तयार. यावेळेस देखील चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगला शतरक्षक आहे तिथे. चांगलं शतरक्षण. एक धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी झालेत. 2 धावा इथे देखील कंप्लीट केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन विकेट लास्ट 2 चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते आणि ते 2 धावा मिळाल्या. आणि हेच क्रिकेट आहे सर, कारण प्रत्येक चेंडूवरती तुम्ही षटकार चौकार मारू शकत नाही. सिंगल डबल्स घ्या, स्थायिक रोटेट ठेवा आणि अगदी तसंच कार्य करतोय विनय मैदानावरती. एक अनुभवी खेळाडू का म्हटलं जातं विनयला, कारण खूप जास्त अनुभव आहे या खेळाडूकडे आणि त्याला ठाऊक आहे. कारण 2 विकेट इथे गेल्या आहेत, त्यामुळे चांगली भागीदारी होणं गरजेचं आहे. सिंगल डबल्स घेतोय आणि धाव फळक हलट ठेवण्याचं कार्य मैदानावरती विनय हा खेळाडू करतोय. चांगली फलंदाजी पाहायला मिळते विनयच्या माध्यमातून. या 2 धावेनं संघाची धावसंख्या 23 या आकड्यावरती. यावेळेस पाहिलं तर यष्टिरक्षक चुकी करतायत आणि ते
एक धाव मिळते. यष्टिरक्षकाने चुकी केली. चांगला चेंडू होता गॉडसन किकाचा, अगदी डॉट चेंडू आला होता, परंतु यष्टिरक्षकाने चुकी केली आणि बाईटच्या स्वरूपात इथे धाव मिळाली. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 24 या आकड्यावर. चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी पाहायला मिळते या षटकामध्ये. मागील षटकामध्ये अनेकेतने इम्प्रेस केलं. गॉडसन देखील या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतोय, अगदी प्रभावित करतोय. गॉडसन किका पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस चांगला चेंडू होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु शरीराचा वेध घेतला, बॅटने चेंडूला ब्रश केला आणि ते एकच धाव मिळाली. जबरदस्त गोलंदाजी. रवी संघर्ष करतोय, सातत्याने संघर्ष करतोय. रवी मिश्रा हा प्रमुख खेळाडू आहे या संघाचा, परंतु आज फलंदाजीमध्ये त्याला दमखम दाखवावी लागेल. चांगल्या पद्धतीने बॅटिंग करावी लागेल टीम साई माऊली बोरिवलीसाठी, कारण संघर्ष सातत्याने मैदानावरती सुरू आहे. विशाल स्वस्त लवकर बाद झाला, तदनंतर प्रशांत देखील बाद झाला. ती विनयला आणि रवीला हा डाव सावरावा लागेल. चांगली भागीदारी करावी लागेल आपल्या टीमसाठी, कारण उत्तम बॉईज उत्तम संघाची फलंदाजी चांगली आहे आणि त्यांच्या विरोधात चांगला टार्गेट सेट करावा लागेल. गॉडसन राईट ओव्हर द विकेट. यावेळेस पाहिलं तर चेंडू खेळलेत फाईन लेग क्षेत्रामध्ये. एक धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी फंबलिंग पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक थोडेसे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं लेग बायच्या स्वरूपात. इथे 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जम पोचली आहे 27 या आकड्यावरती. 27 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. साई माऊली बोरिवली. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली, कारण पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या गॉडसननं, तदनंतर अनिकेतने 7 धावा आणि या षटकामध्ये देखील कमी धावा पाहायला मिळतात, कारण फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून अगदी शांत ठेवला या गोलंदाजानं. चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी, चांगला वेगाचा वापर आणि लाईन देखील खूप चांगली होती. अगदी शरीराचा वेध घेणारे चेंडू सातत्याने टाकले गेले आणि ते फलंदाज थोडेसे संघर्ष करताना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाले. इथून येणाऱ्या 2 षटकामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल फलंदाज विनयला आणि एका बाजूला रवी मिश्राला देखील आक्रमक व्हावं लागेल, कारण 3 षटकांचा इथे खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या जम पोचली आहे 27 या आकड्यावरती. आपण पाहतोय युनायटेड वी प्ले, युनायटेड वी स्टँड्स, फ्रेंड्स 11 मीरा रोड आयोजित ही क्रीडा स्पर्धा आणि लाजवाब क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अफलातून आयोजन या स्पर्धेचं, कारण मोठमोठे संघांना या स्पर्धेमध्ये सहभाग दिलाय आणि नक्कीच चांगला खेळ पाहायला मिळेल. आणि डिका लाईव्हच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा तुम्ही YouTube लाईव्ह पाहू शकता. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅक वरती पायस आलाय. त्याने शतरक्षण करत असताना 2 झेल टिपले होते. यावेळेस पहिला तर गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये पायस आलाय बॉलिंग ट्रॅक वरती आणि स्ट्रायकिंग एंडला रवी मिश्रा. गोलंदाज तयार. यावेळेस चेंडूला पूल केलाय, शतरक्षक आहे परंतु बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. Baby, calm down. Follow down. Baby, calm down. थँक्यू. अखूट टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला पूल केलाय परंतु शतरक्षण खराब होतं. त्या ठिकाणी झेल घेता येऊ शकलं असतं, परंतु एफर्ट्स खराब होता आणि ते 6 धावा मिळाल्या रवी मिश्राला. गोलंदाज पायस पुन्हा एकदा. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक. वाह वाह वाह, व्हॉट अ शॉट. वाईड ऑफ लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमारेषा पार. षटकार. Calm down, yo, this your body, you put in my heart for lockdown, oh lockdown. Yo, you sweet life, phantom. If I tell you say Thank you. you know they for me and go. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता ऑन दी ऑफ लाजवाब स्ट्रोक रवी मिश्राच्या बॅट मधून आलाय कमालीचा फटका. रवी मिश्राला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाहीये, कारण शांत बसायला मी काही संत नाहीये हे सांगतोय रवी मिश्रा. आणि सलग 2 चेंडू मध्ये 2 षटकार त्याच्या बॅट मधून येतोय. पायस पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे, फटका फसलाय. शतरक्षक चेंडू खाली करणार नाहीये चूक. रवी मिश्रा बॅक टू द पेव्हिलियन. अजून एक धक्का टीम साई माऊली बोरिवलीला बसतोय. फलंदाज बाद. पल का जीना फिर तो है जाना, तोहफा क्या लेके जाइए दिल ये बताना. खाली हाथ आए थे हम, खाली हाथ जाएंगे, बस प्यार के 2 मीठे बोल
झिलमिलाएंगे तो हंस क्योंकि दुनिया को ऐसा है मेरे दिल तो La 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 la. थँक्यू. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार रवी मिश्राच्या बॅटमधून इथे देखील पूल करण्याचा प्रयत्न. उंची जास्त, लांबी कमी आणि डीप स्क्वेअर लेगला काय कमालीचा झेल टिपला आणि महत्वाची विकेट मिळवली. कारण रवी मिश्रा आक्रमक झाले होते आणि त्यांच्या बॅटमधून अगदी घनाघती स्ट्रोक देखील आपण पाहिले. न्यू बॅटर मैदानावरती प्रसाद आला, प्रसाद रहाटे आणि तो स्ट्राइक एंड वरती असेल. बॉलिंग ट्रॅक वरती पायस या षटकामध्ये 2 षटकार त्याच्या विरोधात. तदनंतर रवीची विकेट त्यांनी प्राप्त केली. राईट आर्म ओव्हर द विकेट न पायस बॉलिंग ट्रॅक वर. हा खोलवट टप्प्याचा चेंडू होता. लॉंग ऑनला खेळले. डीप मध्ये शतरक्षक आहे तिथे. एकच धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. विनय त्या ठिकाणी तयार नाहीये आणि ते एकच धाव मिळते. चांगलं शतरक्षक पाहायला मिळालं गॉटसन किकाच्या माध्यमातून आणि ते एकच धाव मिळाली. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 40 या आकड्यावर. खोलवट टप्प्याचा चेंडू होता आणि चांगल्या पद्धतीने फटका खेळले होते लॉंग ऑनला, परंतु गॉटसन किका त्या ठिकाणी पोहोचले. काय जबरदस्त चेंडूची फेकी. फलंदाजाला बाद करायला नक्कीच हवं होतं. गॉटसन थोडासा निराश आहे, परंतु तसं काही होत नाहीये आणि इथे एकच धाव मिळते. विनय तयार नव्हता धाव घेण्यासाठी. प्रसाद रहाटे स्ट्रायकिंग एंड वरती होते आणि त्याच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक देखील पाहायला मिळाला होता. संघाची धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली आहे 40 या आकड्यावर. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. आतापर्यंत 21 मिनिटे खर्च झालेली आहे. जास्त वेळ दौडू नका. उतन बॉईज उतन संघ. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. पायस यावेळेस आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. काय जबरदस्त चेंडू अफलातून चेंडू पाहायला मिळतोय. पडल्यानंतर चेंडू आतमध्ये देखील वळतोय. विनय अगदी सरप्राईज झाला. त्याचे डोळे विस्पारले. अगदी पूल करण्याचा त्यांनी जरूर प्रयत्न केलाय, परंतु आतमध्ये चेंडू वळताना आपण पाहतोय. अफलातून कमबॅक पाहायला मिळालं पायसच्या माध्यमातून. जरूर त्याच्या विरोधात 2 षटकार आले. त्यानंतर चांगलं कमबॅक तो करत असताना या मैदानावरती अशाच प्रकारे त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस ऑन साइडला खेळत अलॉन द कापे चेंडू ट्रॅव्हल झालाय. काउकॉर्नर रिजन मध्ये डीप रक्षक आहेत. एक धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे यश रक्षक चुकी करतोय. चेंडू गॅदर होत नाहीये आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 3 बाद 42 या आकड्यावरती. इथे 4 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना साई माऊली बोरिवली या संघाने फलकावरती धावा उभारल्या. तब्बल 42 धावा, 42 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 4 ओव्हर्स. साई माऊली बोरिवली उतन बॉईज संघाला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण 4 षटकांचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 42 या मॅच मध्ये आपण पाहतोय. जर पाहिलं तर रवीच्या बॅटमधून चांगली फटके येत होते, चांगले फटके येत होते, परंतु त्याचा फटका फसला आणि या षटकामध्ये पायसने त्याची विकेट प्राप्त केली. तदनंतर विनयाला आणि प्रसाद रहाटे या 2 फलंदाजांना मात्र चांगली भागीदारी करावी लागेल. आपण पाहतोय युनायटेड वी प्ले, युनायटेड वी स्टँड्स आयोजक फ्रेंड्स 11 मीरा रोड आयोजित ही क्रीडा स्पर्धा. एक जबरदस्त आयोजन, लाजवाब आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. फ्रेंड्स 11 मीरा रोडच्या माध्यमातून खूप जास्त मेहनत अब्बास भाई यांच्या माध्यमातून घेतली गेली. तदनंतर त्यांचे सर्व सहकारी यांचे देखील आपण आभार व्यक्त करू. अब्बास भाई, असगर भाई, श्रीकांत शेट्टी, आसिफ, हे सर्व असे जे फ्रेंड्स 11 मीरा रोडचे खेळाडू आहेत त्यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. आणि अब्बासभाईचं कौतुक करावं लागेल, कारण खूप चांगली संकल्पना त्यांनी मांडली या स्पर्धेच्या माध्यमातून. सर्व धर्म समभाव 1930 मध्ये महात्मा गांधीजींनी ही संकल्पना मांडली गेली. तदनंतर संपूर्ण भारतामध्ये या संकल्पनेचं अवलंबन केलं गेलं आणि या स्पर्धेमध्ये देखील आपण तेच पाहतोय. चांगल्या पद्धतीने बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 5 गोलंदाज
अलिस्टर यावेळेस पाहिलं तर अलिस्टरचा पहिला चेंडू लाजवाब पाहायला मिळतोय. पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. प्रसाद रहाटे संघर्ष करतोय. स्लॉगवरचं षटक आहे. या षटकामध्ये आक्रमक व्हावं लागेल दोन्ही फलंदाजांना, कारण 5 षटकांचा सामना आहे. आतापर्यंत फलकावरती धावा 42 धावा. अलिस्टरचा पहिला चेंडू खूप चांगला होता. येणाऱ्या 5 चेंडूवरती मोठे फटके खेळावे लागतील, कारण रवीनं चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर मात्र फलंदाजी करत असताना फलंदाज सातत्याने संघर्ष करतायत या मॅच मध्ये. अलिस्टर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट ना प्रसाद साठी. कोलवटा पर्यंत चेंडू होता. समोरच्या दिशेने खेळलेत. लॉंग ऑनला शतरक्षक आहेत. पुढे आलेत. यावेळेस पाहिलं तर लॉंग ऑफ वरून आणि ते विनय धावायच्या सुरुवात बाद होत आहेत. अजून एक धक्का लागतोय टीम साई माऊली बोरिवलीला. फलंदाज विनय बॅक टू द पॅव्हिलियन. Love is the message, eh? Y'all ready? थँक्यू थँक्यू थँक्यू. यानंतर होणारा सामना जॉली बॉईज मुंब्रा विरुद्ध JR स्पोर्ट्स दहिसर आणि दोन्ही संघाच्या कर्णधाराने विनंती करतोय, पहिल्या इनिंगचा खेळ संपण्या अगोदर तुम्ही टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये या. जॉली बॉईज मुंब्रा विरुद्ध JR स्पोर्ट्स दहिसर आणि दोन्ही संघाच्या कर्णधाराने विनंती करतोय आपण टॉस करण्यासाठी या. अलिस्टर बॉलिंग ट्रॅक वरती. न्यू बॅटर अनिकेत मैदानावरती दाखल होतोय आणि तो स्ट्रायकिंग एंड वरती असेल. अलिस्टर चांगली गोलंदाजी करतोय या षटकामध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट नाव. यावेळेस हेलिकॉप्टर पद्धतीने खेळले. चेंडू हवेत आहे. वाईड ऑफ लॉंग ऑफला. हुआ 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 काय कमालीचा झेल कंप्लीट केलाय सुनील डोंगरकरनं. अफलातून झेल आणि अजून एक धक्का या मॅच मध्ये बसतोय टीम साई माऊली बोरिवलीला. अनिकेत बॅक टू द पॅव्हिलियन. स्वैग से करेंगे सबका स्वागत. Tap tap tap, come step your game up. थँक्यू. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते अलिस्टरच्या माध्यमातून. अगदी प्रभावित करतोय, कारण स्लॉगवरचं षटक आहे, शेवटचं षटक आहे आणि या षटकामध्ये कोणत्याच प्रकारे मोठा फटका खेळण्याची संधी देत नाहीये. चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी त्याची पाहायला मिळते. लेंथ चांगली मेंटेन करतोय आणि वेगाचा देखील त्यांनी चांगला वापर केलाय. यावेळेस पाहिलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू होता. हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न जरूर फलंदाज अनिकेतने केला, परंतु फटका फसलाय आणि सुनीलनं अफलातून झेल कंप्लीट केला त्या चेंडूवरती. न्यू बॅटर राम आलाय आणि बॉलिंग ट्रॅक वरती अलिस्टर. राईट आर्म ओव्हर द विकेट राम साठी. उलटाच बॉल. यावेळेस पाहिला तर ऑन साइडला चेंडू टर्न केलाय. डीप मध्ये शतरक्षक आहेत काउकॉर्नर रिजन मध्ये आणि ते धावाची संधी होती, परंतु 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 45 या आकड्यावरती. या षटकामध्ये अगदी धावा थांबवलेत. आतापर्यंत 3 धावा या षटकामध्ये अलिस्टर या गोलंदाजानं खर्च केलेत. कमालीची गोलंदाजी. या चेंडूवरती देखील फुलटॉस चेंडू होता. मोठ्या फटक्यासाठी एक्झिक्यूट करू शकले नव्हते राम आणि ते 2 धावा मिळाल्या. शतरक्षण खूप चांगलं राहिलंय उतन बॉईज उतन या संघाचं या मॅच मध्ये, कारण लाजवाब शतरक्षकाचा दर्जा पाहायला मिळाला आणि शतरक्षकाला अनन्यसाधारण महत्व दिलं जातं आणि तोच दर्जा या मॅच मध्ये पाहायला मिळतोय टीम उत्तम बॉईजच्या माध्यमातून. अलिस्टर राईट आर्म ओव्हर द विकेट नाव. रामच्या विरोधात यावेळेस पाहिलं तर स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळले तर डीप मध्ये चेंडू डीप मधून शतरक्षक आलेत, कारण आउटफिट थोडंसं खराब होतं आणि ते 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. यष्टिरक्षक सातत्याने चुका करतोय. चेंडू गॅदर होत नाहीये आणि ते 2 धावा मिळाल्या आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 47 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल या षटकाचा आणि या शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका खेळावाच लागेल. चेसिंग कंपल्सरी आहे, लक्षात ठेवायचं दोन्ही संघांनी. स्ट्रायकिंग एंडला रामला आपण पाहतोय आणि बॉलिंग ट्रॅक वरती अलिस्टर. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळते. 47 धावा म्हणजेच काय, या षटकामध्ये आतापर्यंत 5 धावा या गोलंदाजानं खर्च केल्यात. अलिस्टर राईट आर्म ओव्हर द विकेट नाव.
फुलटॉस बॉल होता, यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवा तसं बॅटच्या पट्टीने येत नाहीये, पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय आणि इथे एकच धाव मिळते. काही कमालीचं षटक पाहायला मिळालं. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा या गोलंदाजानं खर्च केल्यात. लाजवाब गोलंदाजी. खरंच लॉगआउटच्या षटकामध्ये अगदी फलंदाजांची भंबेरी उडवली आहे. मोठे फटके खेळण्याची अजिबात संधी दिली नाही आहे या गोलंदाजानं. अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना टीम साई माऊली बोरिवलीनं फलकावरती धावा उभारल्या. त्या 48 धावा आणि 49 धावांचं टार्गेट सेट केलंय उतन बॉयज उतन या संघाच्या विरोधात. Searching for this fine shorty in my world, the #1 hottie. Everywhere she make it go crazy. Got to जॉली बॉईज मुंब्रा आणि JR स्पोर्ट्स दहिसर या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय आपण या टॉस करण्यासाठी. जॉली बॉईज मुंब्रा आणि JR स्पोर्ट्स दहिसर आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. यानंतर आपला सामना असेल. या ठिकाणी जॉली बॉईज मुंब्रा संघाचा कर्णधार येत असताना आपण पाहतोय. तर JR स्पोर्ट्स दहिसर संघाचा कर्णधार आपण देखील या. JR स्पोर्ट्स दहिसर संघाचा कर्णधार या ठिकाणी आलेला आहे. जॉली बॉईज मुंब्रा हा संघ ट्रॅफिक मध्ये थोडा अडकलाय, नक्कीच वेळेवरती येईल. परंतु JR स्पोर्ट्स दहिसर संघाचा कर्णधार आपण इथे येऊन उपस्थित राहायचं आहे, कारण लगेच जॉली बॉईज मुंब्रा संघाचा कर्णधार येईल आणि त्या ठिकाणी आपल्याला टॉस केला जाईल. तर या मॅचच्या दुसऱ्या सत्रासाठी आपण आमंत्रित करतोय याच परिसरातील एक गोड आवाज. थँक्यू निशांत. स्पर्धेला जरूर सुरुवात जरी लेट झाली असली तरी देखील सामना जबरदस्त रंगलाय आणि ज्या पद्धतीने इथे उत्तम संघाचा परफॉर्मन्स आणि ज्या पद्धतीने आपण बघतोय साई माऊली बोरिवली या संघाचा परफॉर्मन्स आपण बघतोय, अतिशय चांगलं क्रिकेट पाहायला मिळालंय थ्रू आउट या पहिल्या 5 षटकामध्ये. येणाऱ्या 5 षटकांची कहाणी नक्कीच माझ्या वतीनं प्रेझेंट होईल. मात्र तरी सुद्धा या दोन्ही संघांना मी हार्दिक आभार व्यक्त करीन. अतिशय चांगला सपोर्ट तुम्ही या स्पर्धेसाठी दिला, खास करून उत्तम संघाचं की ज्यांनी एका कॉलवर काल त्यांना कॉल दिलाय आणि ते काल लगेच आलेत. भरपूर स्पर्धा सुरू आहेत. 25 मिनिटांमध्ये लक्षात घ्या 5 षटकं झालीच पाहिजेत आणि थ्रो गोलंदाजी लक्षात घ्या डायरेक्टली आमचे पंच त्याला इथे बंद करतील, बॅन लावतील. त्यामुळे टेनिस बॉल क्रिकेटचे अनेक नियम आहेत, मात्र या स्पेशली या स्पर्धेसाठी काही नियम तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 30 सर्कलचा नियम आहे, एकाच षटकाचा पॉवर प्ले असेल. त्यानंतर थ्रू आउट नंतरच्या षटकामध्ये 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये दिसले पाहिजे, विकेट किपर आणि बॉलर सोडून. त्यानंतर थ्रोचा नियम जो आता सांगितला, एखादा गोलंदाज चक दिसला तर पंच डायरेक्टली त्यावर ऍक्शन घेतील. कोणत्याही प्रकारचा युट्यूबचा सपोर्ट तुमच्यासाठी नाही. एखाद्या क्रिटिकल कंडिशन मध्ये डिसिजन द्यायचा असेल तर अंपायर कॉल्स आहे. अंपायर नक्कीच सांगणार की येस आम्ही युट्यूबचा सपोर्ट घेतोय. डिका स्पोर्ट्स अतिशय चांगलं टेलिकास्ट करतोय. 2 कॅमेरा पर्सन आहेत आणि अतिशय अप्रतिम टेलिकास्ट सुरू आहे. आज दिवसभर अप्रतिम संघ आहे, मात्र ट्रॅफिक आहे. काही संघ थोडेसे उशिरा येतील, मात्र चांगलं क्रिकेट दिसेल अशी अपेक्षा आहे. JR स्पोर्ट्स दहिसरचा संघ इथे उपस्थित झालाय, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. 49 धावा विजयासाठी, 49 धावा. चला उत्तम संघ पंच मैदानाच्या आतमध्ये गेलेत. आघाडीची जोडी उतरली पाहिजे. डोंट वेस्ट टाइम. पहिले षटक स्वतः कर्णधार श्रेयस यांच्या माध्यमातून येणार. एक अप्रतिम ऑलराऊंडर खेळाडू आहेत. मागच्या काही वर्षात सातत्याने साई माऊली बोरिवली संघाने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. खास करून मीरा भाईंदरमध्ये जर बघितलं तर निश्चितच त्यांचा एक वेगळा दबदबा आहे. प्रशांत कोरगावकर, श्रेयस, प्रसाद रहाटे, अनेक जबरदस्त कामगिरी. मात्र एक खेळाडू त्याचा असा आहे ज्याने मागच्या 7-8 वर्षामध्ये आमचं मन जिंकलंय, त्याचं नाव आहे रवी मिश्रा. आज देखील काय बॅटिंग दाखवली आणि खास करून तो एक्स्ट्रा कव्हरचा षटकार रवीने आपला क्लास दाखवला. ऍब्सोल्यूट ब्युटी. रवीला पहिल्यांदा बघितलं होतं जुचंद्रच्या मैदानामध्ये. एखादी सामना कसा पुढे घेऊन जावं याचं अतिशय चांगलं उदाहरण रवीने तिथे देखील दाखवलं होतं. आणि एक चांगला संच आहे, एक चांगलं टीम युनिट आहे. मात्र या टीम युनिटने आतापर्यंत जर बघितलं तर मागच्या काही स्पर्धांमध्ये अत्यंत जबरदस्त कामगिरी केली आणि एक वेगळा दबदबा साई माऊलींना टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक गाव एक संघ या फॉर्मॅटमध्ये बनवलाय. त्यामुळे आज देखील याच फॉर्मॅटमध्ये ते खेळताना इथे दिसत आहेत या आरकेच्या सुंदर मैदानामध्ये.
मगाशी आपण आवाज ऐकलात पायगावचा एक अप्रतिम समालोचक मित्र निशांत पाटील. मनापासून आनंद आहे की आज निशांत आम्हाला लाभलाय. भरपूर लवकर बुक करावं लागतं या मुलाला, कारण एवढ्या स्पर्धा आहेत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. भिवंडी परिसर, तसेच वसई परिसर, पालघर परिसर आणि आपला मीरा भाईंदरचा परिसर. स्पर्धा स्पर्धा आणि स्पर्धा, प्रत्येक डेटला स्पर्धा आहेत. त्यामुळे निश्चितच अंपायर, कॉमेंटेटर्स आणि युट्यूब चॅनल यांना जर तुम्हाला बुक करायचं असेल तर आता 1 महिना नाही तर 2 महिन्या अगोदर पासूनच तुम्हाला कॉल करावे लागतील. पंचांचा इशारा येतोय. 49 धावा विजयासाठी आहेत. आघाडीची जोडी मैदानात आहे. स्ट्राईक केनला जितेश कोरू, नॉन स्ट्राईकला अनिकेश. श्रेयश होते गोलंदाजी मार्कवर. एक दिप्पाड बांध्याचा खेळाडू जितेश कोरू साडी 49 टू विन. पहिला चेंडू, मोठा फटका, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे, होणार आहे जेल. जितेश कोरूला वाटलं की पहिल्या चेंडू पासून आक्रमण करणं गरजेचं आहे, मात्र त्याचा हा फटका थोडासा जास्त एरियल रूट राहतोय आणि ते पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय स्वतः कर्णधारानं. वेल्डन श्रेयस, वेल्डन विनय. करनी है हमने मोहब्बत की है, दिल के अलावा किसी से भी ना हमने इजाजत ली है. हुनर है ये भी इश्क का, किसी किसी को आता है, जान लगा के दुश्मन की हमने हिफाजत की है. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवर गडी बाद. जितेश कोरूचे वेगळे प्लॅन होते, मात्र इथे बीट केलंय थोडस जास्त पेसने. ते म्हणजे श्रेयसच्या पहिला धक्का क्विक टाइम मध्ये बसतोय. खरं गरज होती का या मोठ्या फटक्याची, तर निश्चितच त्याचं उत्तर मला वाटतं जितेश कडूनच घ्यावं लागेल, कारण 49 धावा आहेत. सरासरी जर बघितली तर जवळजवळ 10 धावा प्रति षटका मागे आपण बघतोय. आणि असं असताना पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कदाचित पॉवर प्ले आहे तो कॅपिटलाइज करण्याचा हा प्रयत्न होता, मात्र कुठेतरी हा फटका जास्त एलिव्हेट झालाय. उंची जरूर लाभली, मात्र लांबी लाभली नाहीये. आणि सीमारेषेजवळ विनयनं अतिशय अप्रतिम झेल टिपलाय. पहिला धक्का क्विक टाइम मध्ये. श्रेयस टू गॉडसन की का वेल प्लॅड डाऊन द ग्राउंड. एक स्टाइलिश फटका बघायला मिळतोय. अप्रतिम फटका. थोडस फंबल जरूर झालं होतं, मात्र तिथे सुरक्षित क्षेत्ररक्षण झाले नंतर राम मार्फत. एकच धाव. धावसंख्येला सुरुवात होते. 49 टू विन. मी म्हटलं की जवळजवळ 10 धावा प्रति षटका मागे. इथे पार्टनरशिप गरजेची होऊन बसेल, ती म्हणजे टीम उत्तर बॉईज संघासाठी. अतिशय आकर्षक सुरुवात केली होती. पहिल्या षटकात जर बघितलं तर ज्यावेळेला गॉडसन गोलंदाजी करत होता त्यावेळेला साईमौली संघानं 11 धावा कुठल्या, मात्र त्यानंतर इथे श्रेयसनं अप्रतिम कामगिरी पहिल्या चेंडू पासून सुरू केली. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 1, गडी बाद 1. ओ माय गॉड, व्हॉट हॅपन देअर. हा चेंडू जवळजवळ हातातून सुटला होता. मोठी संधी होती मोठा फटका खेळण्याची, मात्र अनिकेश बंडूक तिथे पूर्ण आणि पूर्णरित्या चीज झालाय. या संधीचं तो सोनं करू शकला असता, मात्र ती वेळ सरली. चेंडू डायरेक्टली मिडल स्टंप गाठतोय आणि एका चुकीच्या चेंडूवर विकेट मिळते, ती म्हणजे श्रेयसला. चेंडू संपले 3, गडी बाद 2 आणि धावसंख्या 1. टेरर सिचुएशन फॉर उत्तर बॉयज. झूमे जो पठान मेरी जान, महफिल ही लुट जाए, दे दे जो जुबान मेरी जान, उस पे मर मिट जाए. झूमे जो पठान मेरी जान, महफिल ही लुट जाए. पंचसलवन मीरा रोड यांच्या मार्फत या स्पर्धेचं आयोजन. युनायटेड वी प्ले, युनायटेड वी स्टँड, सर्व धर्म समभाव. अब्बास इस्माइल, असगर खान, आसिफ इम्तियाज, चिराग दवे, श्रीकांत शेट्टी अँड मेनी मोर प्लेयर्स ऑफ फ्रेंड्स 11 मीरा रोड यांच्या वतीनं संयुक्त विद्यमानं या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. असा दिवस जर बघितला तर अप्रतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन वर्षातील हा 6वा दिवस, 6 जानेवारीचा दिवस आणि आज आणि उद्या 2 दिवस या स्पर्धेचं आयोजन या सुंदर मैदानामध्ये आर.के. क्रीडांगण बोरवा आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त मैदान, अतिशय चांगली डागडुजी या मैदानाची. भरपूर क्रिकेट, सातत्याने क्रिकेट इथे होत असतं. स्वप्नील भोईर आमचे मित्र यांना विनंती करतोय की प्लीज मान्यवर कक्षामध्ये या. इथे रिव्हर्स स्वीप बॅटिंग करण्यासाठी गेले होते सुनील डोंगरकर, मात्र चेंडू जर बघितला तर जास्त बाहेर आहे आणि पंचांनी हीच गोष्ट ओळखली. वाईटचा इशारा होतोय. स्वप्नील मनोहर भोईर यांना विनंती करतोय की प्लीज अब्बास इस्माइल आपल्याला कॉल देत आहेत, या
येत्या काळात 26 जानेवारीला राई येथे एक अप्रतिम स्पर्धेचं आयोजन स्वप्नील भोईरच्या माध्यमातून होते. राई मुर्दा मोरवा चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणूया. यावेळेला जर बघितला तर ऑन साइडला जागा होती आणि त्या जागेचा वापर केलाय. सुनील डोंगरकर नाव आहे. थोडासा दबाव रिलीज केलाय या फटक्यानं, कारण आतापर्यंत धावा येत नव्हत्या आणि गडी सुद्धा बाद होते. मात्र हा आलाय एक उपयुक्त चौकार. चार धावा, उपयुक्त 4 धावा. 11 जवळजवळ 10 धावांची सरासरी आहे. तर कुठेतरी त्या सरासरीच्या जवळ पोहोचणं गरजेचं आहे. पॉवर प्लेचं हे षटक आहे आणि ते कॅपिटलाइज करावंच लागेल. त्या नादात आतापर्यंत 2 गडी बाद झालेत. मात्र सुनील डोंगरकर एक विश्वासू नाव आहे. श्रेयस पुन्हा एकदा फुल पिच डिलिव्हरी आहे. क्रॉस खेळण्याचा प्रयत्न, बॅटची बॉटम आहे, चेंडू येतोय शॉर्ट फाईन लेगला. एकच धाव मिळेल. मात्र दिशान टप्प्यावर कंट्रोल दाखवलाय. एक चेंडू तो फुलटॉस होता, तो डायरेक्ट एस्टँडवर आदळला. विकेट मिळाली. एरवी श्रेयस कडे अतिशय चांगलं क्रिकेटिंग ब्रेन आहे आणि तो ब्रेन तो यूज करतोय. यशांच्या पाठीमागे देखील तुम्ही प्रशांत कोरगावकरला पाहू शकता. कोद्या या नावानं तो जबरदस्त प्रसिद्ध आहे आणि एक जिगरबाज खेळाडू आहे. श्रेयस पुन्हा एकदा सज्ज आहे. यावेळेला गॉडसन किका फुलटॉस डिलिव्हरी आहे. वेगळा फटका खेळले. असं वाटलं की ऑन साइडला खेळू शकले असते. मात्र इथे कव्हर्स मध्ये गॅप कन्वर्ट केलाय. चेंडू सीमारेच्या जवळ नजीक काढवला जातोय. त्या दरम्यान मात्र 2 धावा आता पूर्ण केल्या जात आहेत. वेल प्लेड गॉडसन, वेल प्लेड. मात्र इथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. ते म्हणजे साई माऊली बोरिवली संघातर्फे. षटकाची समाप्ती. पहिले षटक संपलंय. धाव संख्येकडे लक्ष घालूया. धावा झालेत त्या म्हणजे 9. सरासरी म्हणेन मी चांगली आहे, कारण जवळजवळ 10 करायचे आहेत. म्हणजे 9च्या आसपास सरासरी आहे आणि असं असताना 9 धावा कंप्लीट केलेत. मात्र 2 गडी बाद झालेत. एनिवे तरी देखील या सामन्यात अजूनही बरंच काही बाकी आहे. येणारे 24 चेंडू आणि 40 धावांची गरज. आता सरासरी 10 धावांवर जाऊन पोहोचले आणि स्पर्धेचा एक मुख्य नियम कंपल्सरी चेस. त्यामुळे या 40 धावा उत्तरबाई संघाला पूर्ण कराव्याच लागतील. लेट्स सी. जास्त वेळ घालवू नका प्लीज साई माऊली. डोंट वेस्ट टाइम. प्रत्येक संघाला एक रिक्वेस्ट आहे. 5 षटकं 25 मिनिटांमध्ये झालीच पाहिजे. शेड्यूल थोडस उशिराने सुरू केलंय. 11:35 मिनिटांनी पहिला चेंडू पडलाय आणि त्यानंतर क्रिकेटला सुरुवात झाली. मात्र इथे एकदा क्रिकेट सुरू होतं त्यानंतर निश्चितच चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. अनेक प्रेक्षक वेगवेगळ्या ठिकाणाहून इथे येताना दिसतील. त्यांचंही करूया आमच्या डिका स्पोर्टच्या माध्यमातून आणि एकूणच फ्रेंड स्पोर्टच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. अजय येतोय फलंदाजी मार्कवर. चला डोंट वेस्ट टाइम. क्विक करा, थोडस क्विक करा. प्रशांत प्लीज. अजय टू सुनील. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे. हा झेल होणार का? चांगला प्रयत्न तिथे रवी मिश्राचा. मात्र एक्झॅक्टली चेंडू त्याच्या हातात लागून आय थिंक त्याच्या जॉ लाईनला लागलाय. एनिवे मात्र हा झेल कठीण होता. मात्र प्रयत्न अप्रतिम होता. हे मैदान असं आहे जिकडे तुम्ही चांगले प्रयत्न करू शकता, डाईव्ह करू शकता, कारण अतिशय भुसभुशीत असं मैदान आहे. आउटफील्ड वर अतिशय चांगली ग्रास आहे. त्यामुळे एक फेअर गेम इथे पाहायला मिळू शकते. कोणत्याही प्रकारची जास्त दुखापत तुम्हाला होणार नाही. त्यामुळे फुल फोर्सने किंवा फुल कमिटमेंटने तुम्ही या मैदानावर आपला खेळ दाखवू शकता. अप्रतिम मैदान आरके क्रीडा मंडळाचं. धावसंख्या 12. 2-3 धावा या एकूणच पहिल्या चेंडूवर आलेत. ऑन साइडला आता अजून एक प्रोटेक्शन देण्याचा प्रयत्न केला जातोय साई माऊली संघातर्फे. क्षेत्ररक्षण जर बघितला तर शॉर्ट फाईन लेग आहे. त्यानंतर डायरेक्टली डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या मध्ये एक खेळाडू म्हणजे रवी मिश्रा आहे. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला आपण विनयला पाहू शकता. त्यानंतर राम लॉंग ऑन रिजन मध्ये उभा आहे. एक शॉर्ट मिड विकेट सुद्धा लावण्यात आली आहे. यावेळेला अगोदरच विचार केला होता, मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. गॉडसनचा प्लॅन चांगला होता, मात्र तो चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट करू शकला नाही हा पॅडल स्वीप. एनिवे एक धाव इथे मिळते. संघाची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचले. प्लॅनिंग करावं लागेल, पार्टनरशिप करावी लागेल आणि त्याच गोष्टीने प्रयत्नशील आहेत हे उत्तमचे 2 खेळाडू. एका बाजूला सुनील डोंगरकर तर दुसऱ्या बाजूला गॉडसन किका.
साई माऊली बोरिवली वर्सेस उत्तन बॉयज उत्तन हा पहिला सामना. फुल पिच डिलिव्हरी आहे, गुड डिलिव्हरी, अप्रतिम डिलिव्हरी होती. ब्लॉकल मध्ये मारा होता, मात्र तरी सुद्धा स्टायलिश फटका इथे बघायला मिळतोय. बॉटम हँडचा अतिशय चांगला वापर बघायला मिळाला आणि एक चांगली फ्लिक बघायला मिळाली, ती म्हणजे सुनील डोंगरकरच्या माध्यमातून लेग पंचाच्या बाजूने चेंडू वळवलाय आणि 2 धावा, कारण क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर आहेत आणि त्या गोष्टीला कॅपिटलाइज केलं या दोन्ही बॅटरना. वेल डन. धावसंख्या 2 ने पुढे सरकते, ती जाऊन पोहोचते 15 या आकड्यावर. तुषार पाडेल आमचे सन्माननीय गुणलेखक मित्र इथे उपस्थित आहेत. आमचे बरेच एसएससी चे मित्र देखील या मैदानावर आलेत, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. आमचा डीजे वाला सुद्धा आमचा मित्र आहे. शॉट ऑफ लाईन डिलिव्हरी, हा मोठा फटका आहे. हे चॅलेंज होतं सुनील डोंगरकर साठी आणि सुनीलने दाखवलंय की माझं आडनाव डोंगरकर आहे आणि मी डोंगरा एवढे फटके खेळतो. दॅट्स अ गुड शॉट बाय सुनील डोंगरकर. षटकार. थँक यू डीजे. व्हॉट ए शॉट बाय सुनील डोंगरकर. या षटकारानं भरपूर मोठं प्रेशर रिलीज होणार, कारण धावसंख्या आता बरोबर सरासरीच्या वर आता पुढे सरकत चालली आहे आणि तीच काळाची गरज होती उत्तर बॉयज संघासाठी आणि त्यानुसार आता कूच सुरू आहे. दबाव आहे यावेळेला साई माऊली टीमवर. 49 धावा जमवायच्या आहेत. आतापर्यंत धावा झाल्यात त्या म्हणजे 28 धावांची अजूनही गरज आहे. अजय लो फुल टॉस डिलिव्हरी, हा फटका चुकलाय, मात्र तरी देखील काही धावा जाऊन तो देऊन जाईल. एक धाव. गुड कलेक्ट अँड थ्रो. एकाच धावावर समाधान. प्रशांत यशरक्षण सोडलंय आणि आता तो मात्र ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला कॉर्नर रिजन मध्ये आपण बघतोय. निश्चितच क्षेत्ररक्षण आलाय. गॉडसन किकाचा अप्रोच कसा असेल. एका बाजूला सुनील सेट झालाय, अतिशय चांगली बॅटिंग करतोय. यावेळेला गॉडसनचा रोल काय असेल पाहणं इंटरेस्टिंग असेल. वेल प्लेड पाहिलं की चेंडू जास्त खोलवर आहे, जागा बनवली, इथे खराब क्षेत्ररक्षण झालंय. चेंडू सीमा रेषाबार. थोडस डिफ्लेक्शन जाणवलं तिथे, मात्र चेंडूवर जाणं गरजेचं होतं. राम चुकलाय आणि आलाय चौकार. 4 धावा, उपयुक्त 4 धावा उत्तम टीम साठी. धावसंख्या झालेली तब्बल 26 धावा. पहिल्या षटकात 9 धावा, सरासरी 9ची. 2 षटकात 26 धावा, सरासरी 13 वर जाऊन पोहोचले. आता या षटकात आपण बघितलं तब्बल 17 धावांचा चोप बसतोय आणि 30 मोठी मिळकत असेल टीम उत्तम संघासाठी. 18 चेंडू मध्ये 23 धावांची आता गरज आहे. सरासरी खाली 8च्याही खाली आली आहे. सचिन येतो गोलंदाजी मार्कवर. 18 चेंडू मध्ये अजूनही 23 धावांची गरज आहे. या सामन्यात आतापर्यंत उत्तम संघानं अप्रतिम कामगिरी केली. पहिल्या सामन्यात तुषार इथे बॅटल जर बघितलं तर 2 खेळाडू बाद झाले होते, त्यामुळे नक्कीच ते बॅटल जिंकलं होतं साई माऊलीनं. मात्र दुसऱ्या षटकात लगेच उत्तम संघाने कडी केलंय आणि वॉट कमबॅक, अतिशय जबरदस्त कमबॅक केलाय आणि या सामन्यात रंग भरलेत. 18 चेंडू 23 धावा. आता जास्त मोठं लक्ष नाहीये, हे मैदान ओपन आहे, धावा कुठूनही तुम्ही जमवू शकता आणि गॉडसन आणि सुनील डोंगरकर त्या गोष्टीसाठी प्रयत्नशील आहेत. सचिन येतो गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट आर्म गोलंदाजी, यावेळा चेंडू हवेत आहे. हा झेल होणार का? 2 क्षेत्ररक्षक. इथे मात्र चांगला झेल झालाय आणि रामना हा झेल टिपलाय. इथे सुनील डोंगरकरला परतावा लागेल. ही कहाणीमध्ये ट्विस्ट आहे का? येणारा काळ सांगेल. डीजे प्लीज. उठ पटा
थँक्यू व्हेरी मच डीजे. पहिला फलंदाज बाद झाला, धावसंख्या 0 होती. दुसरा फलंदाज बाद झाला, धावसंख्या 1 होती. तिसरा फलंदाज बाद झालाय, धावसंख्या 26 आहे. चांगली पार्टनरशिप इथे बघायला मिळते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय तो म्हणजे सॅनवेल, अजून एक चांगला फलंदाज. गॉडसन आणि सॅनवेल ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आहे. नवीन फलंदाज सॅनवेल आहे. रबर बॉल क्रिकेट मध्ये अतिशय चांगला नाव कमावलेला हा उत्तम परिसरातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. टेनिस बॉल क्रिकेट मध्ये देखील तो आपलं दमखम दाखवतोय. लेट्स सी इथे सचिननं यश मिळवून दिलंय, ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. पुढे काय, हा चेंडू अवे ऑफ द बॉडी खेळून काढलाय. आउटसाइड ऑप्शन डिलिव्हरी होती, त्यानंतर खेळून काढला ऑन साइडला. राम पुन्हा एकदा सक्रिय होते. मगाशी थोडंसं डिफ्लेक्शन होऊन एक चौकार जरूर मिळाला होता, मात्र त्यानंतर राम स्वतःला कव्हर अप करतोय. गुड फिल्डिंग. 16 चेंडू 22 धावा. अजूनही काहीही घडू शकतं. ही मॅच रंगात आली आहे. पहिला सामना या स्पर्धेचा. युनायटेड वी प्ले, युनायटेड वी स्टँड. अप्रतिम ट्रॉफीज इथे पाहायला मिळत आहेत फ्रेंड्स 11 मीरावट संघातर्फे. अनेक मान्यवर सुद्धा येताना दिसतील. अनेक निमंत्रण अब्बास इस्माईल आणि एकूणच फ्रेंड स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण मीरा भाईंदर मध्ये देण्यात आलेले आहेत. त्यामुळे पुढच्या 2 दिवसात अनेक मान्यवर इथे येताना दिसतील. जयेश दा रायगावातील एक अतिशय चांगला दानशूर व्यक्ती इथे उपस्थित झालाय. वेलकम जयेश. हॉटेल बंगल्यावर तुम्ही ज्या वेळेला उत्तनला जाता, केशव सृष्टीला जाता, त्याच्या अगोदर हॉटेल बंगल्यावर एक जबरदस्त आगरी फूड आणि वेगवेगळ्या डिशेस तिथे मिळतात. त्याचा जरूर स्वाद घ्या. अतिशय उत्तम दर आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्टी क्वालिटी आणि क्वांटिटी. तर त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. 15 चेंडू मध्ये 18 धावांची अजूनही गरज आहे. चौकार येतोय. अप्रतिम फटका इथे पाहायला मिळाला. गॉडसन किका सगळी सूत्र आपल्या हातात घेतोय. मात्र कठीण आहे इथे क्षेत्ररक्षण जर बघितलं तर भरपूर तुम्हाला धावावं लागेल, कारण ओपन ग्राउंड आहे. टेनिस बॉल क्रिकेट मध्ये बरीच कमी मैदान आहेत जिथे ओपन बाउंड्री पाहायला मिळते. मात्र आमच्या मीरा भाईंदरचं एक हिरा मैदान. यावेळेला जागा बनवली, इथे जेल नाहीये, मात्र धाव जरूर मिळेल. एक धाव कंप्लीट होते. गॉडसनने कॉल दिलाय, चॅलेंज केलंय तिथे. अप्रतिम क्रिकेट. गॉडसन किका यू ब्युटी. इंजुरी आहे मात्र आपल्या टीम साठी कामगिरी करायची आहे. कमिटमेंट लेवल इन्फिनिटी आहे. वेल डन गॉडसन किका. अजून 2 धावा. धाव संख्या 33. 14 चेंडूत 16 धावांची गरज. इक्वेशन आता जवळ येत चाललंय. सचिनला काहीतरी करून दाखवावं लागेल टीम साई माऊलीसाठी. आज एका गोलंदाजी कमी कदाचित प्रशांतला खलत असेल. म्हणजे रांजणे एक क्लास गोलंदाज आहे, मात्र तो आज दिसत नाहीये. मात्र धावसंख्या काही अंशी आपण बघतो या एकूणच मैदानाचा विचार केला तर तुम्हाला जवळजवळ 11-12 सरासरी हवी आहे. इथे सरासरी 10च्या आत राहिली तर विजयाचे चान्सेस थोडेसे कमी होतात. इथे मिस टाइम स्ट्रोक आहे, मात्र लक फॅक्टर थोडंसं जास्त आहे तिथे गॉडसन किकाचं. आणि इथे अजून एक धाव मिळेल. लँड मध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू लँड होतोय, सेफली लँड होतोय. आणि फक्त एक धाव. 15 धावा. आता फक्त 15 धावांची गरज आहे. धावसंख्या 34. 49 धावांचं लक्ष्य आहे. 15 धावांची गरज आहे. 13 चेंडू शिल्लक आहेत. सॅनवेल वन्स अगेन ऑन स्ट्राइक. हाफ हार्टेड स्ट्रोक, मात्र जागेवर सेट करण्याचा हा प्रयत्न. टप्पा पडलेला चेंडू हलकासा बाहेर वळतोय. हा चेंडू इथे निर्धाव जातोय. हे षटक संपलंय, मात्र या षटकात देखील काही अंशी धावा आलेत. एक चौकार आलाय, एक दुहेरी धाव आले, 8 धावा आलेत. त्यामुळे निश्चितच चांगली कामगिरी म्हणेन मी इथे गॉडसन किका अँड कंपनी म्हणजे उत्तन बॉईज संघाची. या सामन्यात काही वेगळं घडेल का? बऱ्याच अंशी जे प्रेक्षक इथे जमलेले आहेत ते देखील निश्चित हा विचार करत असतील की आजच्या दिवसातील पहिला सामना रंगतदार अवस्थेत जरूर आलाय, मात्र तो कसे रंग दाखवेल हे येणारी 2 षटक दाखवतील. 15 धावांची अजूनही गरज आहे. घेतोय एक छोटासा डीजे किरण ब्रेक. नाही, डीजे किरण स्वतः जरा अवेलेबल नाहीये. थोड्याच वेळात तो अवेलेबल होणार. नेक्स्ट मॅच जॉली बॉयज बुमरा वर्सेस जीआर स्पोर्ट्स दहिसर या 2 संघादरम्यान आहे. दहिसरचा संघ इथे उपस्थित झालाय. जीआर दहिसर अप्रतिम संघ आणि तितकाच चांगला ड्रेस कोड त्यांचा पाहायला मिळेल. जॉली बॉयज बुमरा थोड्याच वेळात तिथे उपस्थित होतील. ट्रॅफिक भरपूर आहे. सत्संग आपण बघतो, राधास्वामी सत्संग, आणि त्यामुळेच मीरा भाईंदर मध्ये आज भरपूर ट्रॅफिक आहे. ठाणा परिसरात देखील भरपूर ट्रॅफिक आहे. त्यामुळे निश्चितच काही संघ थोडीशी उशिराने येऊ घातलेत, मात्र तरी सुद्धा क्रिकेट चांगलं होईल.
याविषयी माझ्या मनात तळ मात्र शंका नाहीये. एक वेगळी स्पर्धा मीरा भाईंदरची. अब्बास इस्माईल, असगर खान, इम्तियाज, आसिफ, श्रीकांत शेट्टी, चिराग दवे, फ्रेंड्स 11 मीरा रोड यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. आणि या स्पर्धेचा एक वेगळा मोटो आहे, युनायटेड वी प्ले, युनायटेड वी स्टँड. क्रिकेट सगळ्याच ठिकाणी होत असतं, मात्र सामाजिक बांधिलकी ही एक गोष्ट असते. आपल्या समाजात ज्यावेळेला आपण वावरतो त्यावेळेला समाजाप्रती काही देणं लागतो. आज क्रिकेट आपण खेळतोय, मात्र क्रिकेटमध्ये खेळणारे भरपूर फेसेस, वेगवेगळ्या जातीपंथाचे खेळाडू आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे फेअर गेम. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आज अब्बासने केली ती म्हणजे आज श्रद्धांजलीचा कार्यक्रम आपण पाहिलात. आज जे खेळाडू आमच्यामध्ये नाहीत, खास करून मिराटचा परिसराचा जर विचार केला तर फ्रेंड्स 11 मिराट संघाचा इम्रान मलिक याची आठवण होईल. त्यानंतर अजून एक खेळाडू तो म्हणजे निश्चितच विशाल ठक्कर, चिंटूबाय यांची देखील आठवण होईल, जे आज हयातीत नाहीये. तसेच मोरा परिसरातील कांचन राऊत असो, अजित राऊत असो, रणजित राऊत असो, जगदीश पाटील असो किंवा हेमंत यांची देखील आठवण झाली की ज्यांनी भरपूर क्रिकेट या आरकेच्या मैदानावर खेळलंय, मात्र ते आज हयातीत नाहीयेत. त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि एकूणच सामन्याला सुरुवात करण्यात आली. इथे शॉर्ट मिड विकेटला एकूणच वरून खेळून चेंडू खेळून काढलाय आणि एक डाव जरूर पूर्ण केले. 35 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय तो म्हणजे अजय. वैयक्तिक दुसरं षटक. मात्र पहिल्या षटकात भरपूर धावा खर्च झाल्या होत्या, तरी सुद्धा एक आपण बघतोय त्याच्यावर विश्वास दाखवलाय. 17 धावा पहिल्या षटकात त्यांनी मोजल्या होत्या, मात्र कुठेतरी त्याच्यावरचा विश्वास कायम आहे अजूनपर्यंत साई माऊलीचा. शेवटच्या 11 चेंडू आणि अजूनही 14 धावांची गरज. प्लॅन करावा लागेल इथे साई माऊलीला. पंच म्हणून कामगिरी बघतायत अशोक राऊत आणि महेंद्र पाडल. फुल टॉस डिलिव्हरी आहे, इथे गॅप मध्ये फटका आहे. किती धावा मिळतील? राम मार्फत क्षेत्ररक्षण जरूर झालंय, मात्र इथे 2 धावा, कदाचित तिसरी धाव सुद्धा पूर्ण होईल का? रॉंग एंडला थ्रो. 3 धावा कंप्लीट. उत्तमच्या खेळाडूंना तुम्ही संधी देता कामा नये, कारण बीचवरचं भरपूर क्रिकेट ते खेळतात आणि ऍथलीट क्रिकेटपटू आहेत. झोपेत तरी तुम्ही त्यांना विचारलं की क्रिकेट खेळायला यायचं आहे तरी सुद्धा ते येतील. असे क्रिकेटपटू, जबरदस्त ऍथलीट पण आहे इथे. गॉडसन किका मार्फत आणि सॅन्युअल मार्फत या महत्वपूर्ण 3 धावा आणि सामना आता ओपन झालाय, तो म्हणजे टीम उत्तरबाई संघासाठी. पहिल्या सामन्यात आतापर्यंत धावा झाले त्या म्हणजे 38 आणि आता फक्त 11 धावांची गरज आहे. 10 चेंडू 11 धावा. सामना जवळ येऊ घातला उत्तम टीम संघासाठी. इथून पुढे अजून क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागेल. अजून एखादा खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये आणावा लागेल किंवा प्रोटेक्शन जे धावा जात आहे, जिथे गॅप्स आहेत त्या गॅप्स मध्ये प्रोटेक्शन द्यावा लागेल. काय विचार करेल इथे साई माऊलीचा संघ? मात्र गोलंदाजी, जसे क्षेत्ररक्षण सजवलं जाईल तशी गोलंदाजी होईल का, हा देखील एक कळीचा मुद्दा आहे. बऱ्याचदा आपण जसा विचार करतो तशा गोष्टी घडत नाहीत, मात्र प्रयत्न करणं, मेहनत करणं हे आपल्या हातात आहे. 10 चेंडू 11 धावांची गरज. फुल टॉस डिलिव्हरी. क्षेत्ररक्षण सजवलंय कुठे आणि इथे फुल टॉस डिलिव्हरी. मात्र हा फटका चुकलाय तर देखील एक धाव देऊन जातोय. 39, 10 required runs to win. मागच्या काही दिवसामध्ये इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये काय घडामोडी घडल्या. विश्वचषक स्पर्धा आपण बघितली. अगोदर ओळीने 10 सामने जिंकले आणि त्यानंतर अंतिम सामना भारत पराभूत झाला. त्यानंतर देखील आपण बघितलं की निश्चितच सगळ्यात लवकर कमी षटकामध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये आपण एक टेस्ट बघितली. इथे हा झेल होणार का? व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. एकच नाव प्रशांत कोरगावकर. कोद्या मन जिंकतोय. डिका स्पोर्टच्या लाईव्ह ना ही क्षणचित्र टिपलेले असेल, मात्र पुन्हा एकदा जेवढे प्रेक्षक इथे उपस्थित आहेत प्लीज विनंती करतोय एकदा जोरदार टाळ्या प्रशांत कोरगावकर साठी. व्हॉट अ प्लेयर. वाव,
अप्रतिम असा झेल. डीजे हा व्हिडिओ कट होणार आणि लगेच ट्रेंडिंगला देखील टाकला जाणार. काय कमिटमेंट होती. प्रशांतने यशरक्षक सोडून काव कॉर्नर मध्ये तो का आला, कारण त्याला पूर्ण कल्पना आहे या एरियामध्ये सगळ्यात जास्त धावा जातात, भरपूर लिकेज असलेला हा एरिया. मात्र हा झेल डिका स्पोर्ट्सला लवकर तुम्ही सबस्क्राईब करा आणि वारंवार हा झेल बघा. अफलातून कामगिरी प्रशांत कोरगावकरची. जवळजवळ 4 धावांचा शिक्का होता या एकूणच फटक्यावर. मात्र प्रशांत आडवा आलाय आणि इथून पुढे हा टर्निंग पॉइंट ठरेल का. लेट्स सी. कारण अजूनही या सामन्यावर पकड आहे ती म्हणजे उत्तम संघाची, कारण शेवटच्या 8 चेंडू आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 10. व्हॉट अ कॅच बाय प्रशांत कोरगावकर. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, चेस इज कंपल्सरी. येस गॉडसन, चेस इज कंपल्सरी. 8 चेंडू 10 धावांची गरज आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे बोनी मुंबईकर, जर्सी नंबर 84. नेक्स्ट मॅच चॉली बॉयज बुमराह वर्सेस JR स्पोर्ट्स दहिसर. बी रेडी. फुल टॉस डिलिव्हरी ऑन साइड ला खेळले नाहीयेत. हलक्या त्याने चेंडूला प्लेस केलाय. एकच धाव मिळेल. सरप्राईज आमच्यासाठी भरपूर सरप्राईज होतं बोनी मुंबईकरचा हा फटका. त्याला पूर्ण कल्पना आहे या सामन्यामध्ये जास्त काही नाहीये, थोडस विकेटवर उभं राहिलं तर धावा होतील आणि कदाचित तोच एक मुद्दा घेऊन तो मैदानात आलाय गॉडसनला साथ देण्यासाठी. 7 चेंडू आणि 9 धावा हा भरपूर क्रुशल चेंडू असेल या मॅच मधील, कारण काल उत्तम चौक प्रीमियर लीग कव्हर करत होतो. 33 धावा विजयासाठी 30 चेंडू मध्ये आणि पहिल्या 4 षटकामध्ये फक्त आणि फक्त 12 धावा. शेवटच्या एका षटकामध्ये 19 धावांची गरज होती. 4 चेंडू मध्ये 19 धावांची गरज होती. त्यानंतर ओळीने 3 षटकार, एका चेंडूत 1 धावांची गरज. सामना टाय झाला आणि त्यानंतर सुपर ओव्हर. इथे तसं काही नाही आहे, कारण कंपल्सरी चेस आहे. यावेळेला फुल टॉस डिलिव्हरी, लो फुल टॉस डिलिव्हरी. इथे धावा जास्त मिळतील. चांगला फटका लॉंग लेग रिजन मध्ये. 1 धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील कंप्लीट आणि बोनी मुंबईकर 3ऱ्या धावसाठी रॉंग एंडला थ्रो. साई मौली काय चाललंय, थोडस थ्रोईंग चुकीच्या एंडला होते. मात्र या महत्वपूर्ण 3 धावा आणि या सामना पुन्हा एकदा पर्सेंटेजच्या वतीने जर बघायचा झाला तर पुन्हा एकदा तो उत्तम संघाच्या बाजूने झुकलाय, कारण आता शेवटचे 6 चेंडू आणि करायचे आहेत 6 धावा. डीजे मॅच गोलंदाजी मार्जिनवर येतोय तो म्हणजे राम. 6 चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे. गॉडसन किका अप्रतिम कामगिरी. आतापर्यंत गॉडसनची धाव संख्या जर बघितली तर 20 धावा नाबाद खेळतोय. अप्रतिम कामगिरी. मात्र 6 चेंडू मध्ये 6 धावा होतील का. कंपॅरेटिव्हली जर इथे विचार केला ना तर साई माऊली संघाची धाव संख्या सुद्धा 4 षटकामध्ये 42 होती. शेवटच्या षटकामध्ये इथे अतिशय चांगली गोलंदाजी ॲलिस्टरने केली आणि फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. त्यामुळे ते षटक राम पूर्ण करेल का. लेट्स सी. ओ व्हॉट अ ब्युटी, व्हॉट अ ब्युटी. इथे फलंदाज बाद होणार.
इथे पुढे येऊन खेळण्याची काही एक गरज नव्हती. ही कहाणीमध्ये ट्विस्ट आहे का? व्हॉट अ मॅच. पहिल्या चेंडूवर गडी बाद झालाय. धावची चेरुमाना. विकेट डाऊन. Give me some time to think. I'm in the bathroom looking at me. Facing the mirror is all I need. Wait until the reaper takes my life. Never gonna get me out alive. I will live 1,000 million lives. My patience is waning. Is this entertaining? My patience is waning. Is this entertaining? थँक यू डीजी. मॅच इज स्टील ऑन. पहिला सामना. चला डोंट वेस्ट टाइम. साईमाऊली प्लीज ज्या लवकर क्षेत्ररक्षण सजवा प्लीज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये परवेज उतरलाय. अजून एक क्लासिक खेळाडू उत्तम परिसरातील ज्याच्याकडे ताकद आहे मोठे फटके खेळण्याची. मात्र या घडीला मोठ्या फटक्यांची गरज नाहीये. कदाचित एक मोठा फटका मारला तर सामना इथे संपेल. कारण 6 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 5. कंपल्सरी चेसचा नियम. मात्र राम या सामन्यात साईमाऊलीला विजय मिळवून देईल का हा प्रश्न आहे. एक बोल एक चेंडू आणि 6 धावा बऱ्याचदा होऊन पाहिलेत. मात्र 6 चेंडू 6 धावा बऱ्याचदा झाला नाहीत. एक सामना आठवला मला इथे. एका षटकात 4 धावांची गरज होती. हेच ते मैदान, हीच ती विकेट आणि 4 धावा करू दिल्या नव्हत्या. 2004 चा तो साल होतो. ओ ब्युटी ब्युटी. अवे ऑफ द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. अगोदर बॅट गेलाय. चेंडू नंतर आलाय. व्हॉट ब्युटी बाय राम. 2 चेंडू निर्धाव. आता शेवटचे 4 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. काय अप्रतिम सामना. ज्या सामन्याची गरज होती एकूणच या स्पर्धेला तो सामना आता तुमच्या समोर आहे. एका बाजूला साईमाऊली यानं प्रथम फलंदाजी करताना 5 षटकामध्ये 48 धावा केल्या. 49 धावांचं लक्ष ठेवलं आणि आतापर्यंत ती कामगिरी करताना धावसंख्या झाली ती म्हणजे 42. 43 धावा झाल्यात. 6 धावांची गरज आहे. यावेळेला हा हवेत खेळलेत. हा झेल होणार का? रामनं प्रयत्न जरूर केला. मात्र या 2 धावा क्रुशियल फटका होता. मात्र या 2 महत्वपूर्ण धावा. क्रिकेट ॲट इज व्हेरी बेस्ट. तुम्हाला क्रिकेट खेळायचंय या मैदानावर या. तुम्ही स्वतःला झोकून देऊ शकता आणि क्रिकेट चांगलं दाखवू शकता. एक अप्रतिम मैदान, एक अप्रतिम सामना. वेलकम वेलकम. जे संघ येत आहेत, जे क्रिकेटपटू येत आहेत त्यांचं आर के क्रीडांगण बोरवामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि या स्पर्धेमध्ये युनायटेड वी प्ले, युनायटेड वी स्टँड, फ्रेंड्स 11 मीरा रोड यांच्या मार्फत या स्पर्धेचं आयोजन. वेलकम क्रिकेटर्स. व्हॉट अ मॅच. शेवटचे 3 चेंडू मध्ये करायचे आहेत कंपल्सरी 4 धावा. डोंट वेस्ट टाइम, डोंट वेस्ट टाइम. इथे आता 30R सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण पाहणं रंजकतेचं ठरेल. कारण 30R सर्कलचा नियम आहे की तुम्ही 4 क्षेत्ररक्षक 30R सर्कलच्या आत ठेवू शकता. मात्र थोडासा टिचून मारा करावा लागेल रामला. 4 धावांची अजूनही गरज आहे. चार धावांची अजूनही गरज आहे. परवेज कॅलिबर आहे या खेळाडूकडे. मात्र राम ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय थोडासा प्रयत्न अजून करावा लागेल साईमाऊली टीमला. चार धावांची गरज. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. कोणालाही वाटलं नव्हतं की ज्यावेळेला 49 धावा झाल्या की एवढ्या परिस्थितीत मॅच येईल. कारण 6 धावांची अजूनही गरज होती 6 चेंडू मध्ये. मात्र रामनं ट्विस्ट निर्माण केलंय. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे. हा झेल होणार का? क्रुशियल झेल आहे. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. आणि इथे आपण बघतोय विशालला हा झेल टिपलाय. अशा रीतीनं अजून एक फलंदाज बाद होणार. न्यू बॅटर स्ट्राईक एंडला असणार. त्यामुळे या सामन्यामध्ये एक वेगळी ट्विस्ट निर्माण झाली आहे. व्हॉट अ मॅच. डीजे
दोन चेंडू 4 धावा. काय सामना, पहिला सामना आजच्या दिवसातील या स्पर्धेतील फ्रेंड्स 11 आयोजित या स्पर्धेतील आणि एकूणच पहिला सामना शेवटच्या चेंडू पर्यंत रंगलाय. शेवटचे 2 चेंडू 4 धावांची गरज. न्यू बॅटर इन झालाय तो म्हणजे वेस्टर्न. काल उत्तम चौक प्रीमियर लीग मध्ये वेस्टर्नची अतिशय क्लासिक बॅटिंग आम्ही बघितलंय. त्याचा फॉर्म कंटिन्यू असणं गरजेचं असेल उत्तम संघासाठी. व्हॉट अ ब्युटी, व्हॉट अ ब्युटी. इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करावा लागेल. काय घडलंय एक्झॅक्टली, कॉट बिहाइंडचा अपील आहे तिथे, मात्र इथे आपण बघतोय बोनी मुंबईकर स्ट्राइक वर गेलाय. व्हॉट अ बॉलिंग बाय राम. जय श्रीराम म्हणावं लागेल. राम तारणहार ठरतोय साई माऊली टीम साठी. 6 चेंडू 6 धावांची गरज आणि आतापर्यंत 5 चेंडू मध्ये आलेत फक्त आणि फक्त 2 धावा. आता सिच्युएशन काय आहे, 1 चेंडू 4 धावा आणि 4 धावा कंपल्सरी कराव्याच लागतील. म्हणजेच चौकार किंवा षटकार मारावाच लागेल. एक मोठा हिट बोनी मुंबईकर खेळावाच लागेल तुला. काय मॅच होती. या मॅच वर संपूर्ण कंट्रोल आपण बघतोय दुसऱ्या षटकापासून उत्तम संघाचा होता, मात्र शेवटच्या षटकामध्ये जय श्रीरामाचा आशीर्वाद इथे लाभतोय आणि स्वतः राम तारणहार ठरतोय. जर्सी नंबर 7 मिस्टर राम. व्हॉट अ बॉलिंग. तो झेल आणि त्यानंतर मिळालेली साई माऊली संघाला ऊर्जा आणि रामचा षटक टर्निंग पॉइंट या मॅचचा. मात्र अजूनही काहीही घडू शकतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज आणि तीच गोष्ट इथे पाहायला मिळते. कधी सामना इथे, कधी सामना तिथे. एकदा जोरदार टाळ्या या सामन्यासाठी. व्हॉट अ मॅच. शेवटचा चेंडू 4 धावा होणार का. यावेळेला व्हॉट ए शॉट, व्हॉट ए शॉट. षटकार बोनी मुंबईकर. नाम ही काफी आहे. जे मिळवलं 5 चेंडू मध्ये रामनं ते शेवटच्या चेंडूवर गमावलंय. ओह गॉड, व्हॉट अ मॅच. ओव्हर पिच डिलिव्हरी आणि हा षटकार. बोनी मुंबईकर यू ब्युटी. पहिला सामना जिंकलाय उत्तम बॉयज टीमनं आणि डीजे तर जोरदार वाजणार. कमॉन मित्रा. हार्ड लक साई माऊली. मात्र बोनी मुंबईकर क्या बात आहे मित्रा. हा सामना जर आता उत्तर परिसरात असतात तर जवळजवळ 2 ते 2.5 हजार रुपये मिळाले असते. मात्र एनिवे एका चेंडूवर 4 धावांची गरज आणि बोनी मुंबईकरचा लॉंग ऑफ बाउंड्रीच्या डोक्यावरून षटकार. व्हॉट अ मॅच. अप्रतिम सामना. पहिल्याच सामन्यात ही लढत तुम्हाला पाहायला मिळाली आहे. तर पुढे काय होईल. JR स्पोर्ट्स दहिसर संघाला विनंती आहे, 1 विकेट लेदरची आहे, 1 विकेट आपली आहे. थोडस मध्ये खेळा, मी एवढंच म्हणेन. दोन्ही विकेटच्या मध्ये जरा प्रॅक्टिस करू शकता तुम्ही प्लीज. तर मॅन ऑफ द मॅच या सामन्यात कोण असेल. संकेत सर. या सामन्यामध्ये जर बघितलं तर निश्चितच अप्रतिम कामगिरी राहिले. अनेक चांगले परफॉर्मन्स बघायला मिळाले आहेत. मात्र क्रुशल कंडिशन मध्ये ती स्ट्राइक मी का घेतली या गोष्टीसाठी बोनीला निश्चितच